नमस्कार मित्रांनो, वी मेक बिझनेस मध्ये मी शिवाजी आपलं सर्वांचं स्वागत करतो। आजची बिझनेस आयडिया हे खूपच जबरदस्त बिझनेस आयडिया आहे आणि आपण सर्वांनी हा प्रोडक्ट खाल्लेला आहे, ते म्हणजे पाणीपुरी। पाणीपुरी हे भारतभरामध्ये सर्व ठिकाणी विकल्या जाते। वेगवेगळ्या पद्धतीने लोक खातात। काही लोक बिस्किट पाणीपुरी पण खातात। वेगवेगळे आपण सांगू शकतो एवढे प्रकारे पाणीपुरी हे खाल्ल्या जाते। आणि आपल्यासाठी एक विदर्भातील जो अकोला आहे आपला, तर तो अकोला हा एशियामध्ये सर्वात जास्त पाणीपुरी कंझ्युम करणारा शहर आहे। आणि सकाळी 6 वाजता सुद्धा इथं पाणीपुरी मिळते। ही जी पाणीपुरी आहे या पाणीपुरीची A to Z डिटेल्स कशा कशा पद्धतीने आपण बिझनेस करू शकतो, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्वप्रथम आपण पाहू की पाणीपुरीसाठी आपल्याला वाटत असेल खूपच कमी कॉस्टमध्ये हे पाणीपुरी तयार होते। त्याच्यासाठी फक्त आपल्याला रवा घ्यायचा आहे, ते पण थोडासा जाड्या क्वालिटीचा रवा आपण घेतला आणि त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात फक्त आपल्याला मैदा मिक्स करायचा आहे आणि तो भिजून घ्यायचा आहे, उंडा चुरून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला मळून हे आपल्याला तयार करायचं आहे। आणि त्याच्यानंतर जे आहे, नमस्कार मित्रांनो, ही स्क्रीनवर तुम्ही पाहताय नीरव कंपनीची मशीन आहे। स्पीड कंट्रोलर आपल्याला या ठिकाणावरून आपण स्पीड कंट्रोल करू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला रवा, मैदा आणि थोडंसं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे आपल्याला जे आपण उंडा मळून घेतलेला आहे, पीठ आपलं मळून घेतलेलं आहे, ते आपण आपल्याला फक्त सिंपल वेमध्ये असं आपल्याला मागे ठेवायचं आहे आणि आपल्या ठिकाणी मशीन स्टार्ट होऊन जाईल। याच्यानुसार आपल्याला कुठलीही मेहनतीशिवाय आपल्याला सहज हे आपल्या पुरी या ठिकाणी तयार होतील, कुठलेही म्हणजे एफर्ट शिवाय। आणि या मशीनची खासियत म्हणजे अशी आहे की 4000 ते 5000 पुरी हे एका तासामध्ये हे तयार होऊ शकतात। एवढी या मशीनची जे आहे कॅपॅसिटी आहे आणि खूपच असं कमी किमतीमध्ये हे मशीन आपल्याला 12,000 रुपयापर्यंत हे मशीन आपल्याला सहज उपलब्ध होते। आणि आपल्याला हे आपण गुगलवर सुद्धा सर्च करू शकतो। तसं मी तुम्हाला स्क्रीनवर हा जो मशीनचा नंबर आहे, नीरव कंपनीची जी मशीन आहे त्या मशीनचे कॉन्टॅक्ट मी स्क्रीनवर तुम्हाला देतच आहे। पण याच्यानंतर आपण बघू शकतो की हे जे वेस्ट आहे, वेस्ट सुद्धा ऑटोमॅटिक या मशीनमधून रिसायकल होते, जेणेकरून आपली जी मेहनत आहे पुन्हा पुन्हा उंडा मळाची, पीठ मळाची आणि पुन्हा ते त्याच्यामध्ये टाकणे, हे सर्व सिस्टम या मशीनने ऑटोमॅटिक दिलेले आहे। त्याच्यामुळे या मशीनचा जो स्पीड आहे तो खूपच फास्ट आहे। जवळपास 5000 4000 ते 5000 पुरी आपण या मशीनमधून सहज एका तासाला आपण तयार करू शकतो। आणि विदाऊट एफर्ट हे आपलं रिसायकल होते, हे पण खूप चांगली या ठिकाणी सिस्टम दिलेली आहे। आणि हे जे पुरी तयार झालेलं आहे, पुरी आपल्याला 1 तास अर्धा तास थोड्याशा वाळत ठेवायच्या आहे आणि नंतर आपण चांगल्या पद्धतीनं हे आपल्याला तेलामध्ये, चांगल्या क्वालिटीच्या तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचं आहे। आणि बढियापैकी असं खायला सुद्धा टेस्टी अशी पाणीपुरी या ठिकाणी आपली तयार होत आहे। आणि हे आपल्याला जोपर्यंत त्याला गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे। आणि गोल्डन कलर आल्यानंतर ही आपली पाणीपुरी ही रेडी झालेली आहे। आपण हीच प्रोसेस पुन्हा पुन्हा करून आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पुरी पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला हे पुरी करून घ्यायचे आहे। ही मशीन जे कोणी पाणीपुरीचे स्टॉल आहेत त्यांना हे सहज उपलब्ध होऊन जाते। एका पाणीपुरी स्टॉलवाल्याला एक मशीन ही सफिशियंट आहे आणि तो आजूबाजूच्या 2 पाणीपुरीवाल्यांना सुद्धा हे जे आहे पाणीपुरी सर्व करू शकते। त्याच्यामुळे हा बेस्ट ऑप्शन आहे। हे पाणीपुरी मशीन आहे आणि या पाणीपुरी मशीन मधून आपण सहज म्हणजे तासाला 4 ते 5000 पाणीपुरी हे आपण तयार करू शकतो। 5000 पुरी हे तयार झाल्यानंतर याच्यामध्ये दुसरा एक प्रकार असा आहे की आपण जे तळून पुरी तयार करून हे तर आपण विकतोच, पण त्याला काही ते आपण सहज जे आपल्या जवळचे जे काही पाणीपुरीचे स्टॉल आहे त्यांना प्रोव्हाइड करू शकतो। पण त्याच्या व्यतिरिक्त एक जबरदस्त फंडा असा आहे की आता याच्यामध्ये जर प्रोडक्शन कॉस्ट पाहिली, फक्त आपल्याला रवा 40 रुपये किलो लागणार आहे। त्याच्यामध्ये थोडासा मैदा वगैरे टाकला म्हणजे 50 रुपयामध्ये आपला जो आहे हा किलोभर जे आपले पुरी आहे हे आपल्या तयार होऊन जाते। ह्या पुरी जे आहे तर ह्या पुरी आपण सहज जे वाळवट टाकल्यानंतर हे पुरी आपण सहज 1 किलोच्या पॅकिंगमध्ये पॅक करून हे आपण दुकानदारांना देऊ शकतो। याचा सुद्धा सेल हा खूप आहे
आणि कोरोना काळात तर प्रचंड सेल या गोष्टीचा होता, कारण की कुठेही बाहेर पाणीपुरी मिळत नव्हती. त्याच्यामुळे जे लोक आहेत हे 1 किलोचे पॅकेट घरी घेऊन जात होते आणि एकदम सहज 100 रुपये किलोमध्ये कस्टमरला हे 1 किलो पाणीपुरी, जे पुरीचे हे पॅकेट आहे जे दिसत आहे तुम्हाला, ते हे पुरीचं पॅकेट आपण 100 रुपयात कस्टमरला देऊ शकतो. आणि घरी त्यांच्या पद्धतीनुसार ते फक्त तेलामध्ये तळून उत्कृष्ट असं आपल्याला हे पुरी बनवून देऊ शकतात.